समजा आपल्याकडे एक संच आहे ए, त्याच्यामध्ये काही घटक आहेत जे 1, 3, 5, 7 आणि 18 असे आहेत, तुम्ही बघू शकता. दुसरा आपल्याकडे एक संच आहे, त्याला बी आपण नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामधले घटक आहेत 1, 7 आणि 18. आणि आपल्याकडे अजून एक समजा संच आहे, त्याच्यामधले घटक आहेत 18, 7, 1 आणि 19 आणि त्याला आपण सी हे नाव दिलेलं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की संच बी मधले जे घटक आहेत 1, 7 आणि 18 हे संच ए मधल्या घटकांशी सिमिलर किंवा समान थोडे थोडे दिसत आहेत का तुम्हाला? जसं की संच बी मधले घटक 1, इथला हा 7 आणि इथला 18 हे 3 घटक बी मध्ये समान आहेत. म्हणजेच याला असं म्हणतात की संच बी हा संच एचा उपसंच आहे आणि हे जे चिन्ह तुम्हाला दिसतंय त्याला आपण उपसंच किंवा सबसेट असं म्हणतो. आणि याला आपण कशा प्रकारे उच्चारतो ते म्हणजे बी हा एचा उपसंच आहे किंवा बी उपसंच ए असं याला आपण म्हणतो. म्हणजेच या बी मधील सर्व घटक हे एचे घटक आहेत. म्हणजे ए मध्ये काही अजून घटकसुद्धा असू शकतात, पण बी मधले सगळे घटक ए मध्ये आहेतच. त्याच्या पुढे जाऊन आपण असं बोलू शकतो की बी उपसंच बी, म्हणजेच बी मधले सगळे घटक हे बी मध्ये आहेतच, म्हणून प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतोच. म्हणून आपण बी उपसंच बी हे अगदी बरोबर आहे असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्या पुढे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला तुम्ही सांगा की बी हा सीचा उपसंच आहे का बरं? तुम्ही एक सेकंड व्हिडिओ पॉज करा आणि इथे बघा की बी हा सीचा उपसंच आहे का. तर तुम्ही बघू शकता की बी मधले घटक जसं की 1 हा बघा इथे सुद्धा 1 आहे, त्यानंतर 7 इथे सुद्धा 7 आहे, 18 इथे सुद्धा 18 आहे. म्हणजे बी हा सीचा सुद्धा उपसंच आहे. म्हणून आपण ह्याला म्हणू शकतो की बी उपसंच सी, म्हणजे बी हा सीचा सुद्धा उपसंच आहे. आपण याला कशा प्रकारे वेन आकृती किंवा वेन डायग्राममध्ये रिप्रेझेंट करतात ते सुद्धा आता पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे उदाहरण घेऊया की बी हा एचा उपसंच आहे. पुढे आपण बघूया, समजा हेच उदाहरण आपण पुन्हा घेतलं तर आपण ते अशा प्रकारे दाखवू शकतो. समजा एक आपण आकृती घेतली, अशी गोलाकृती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये बीचे घटक लिहिले. बीचे घटक आहेत 1, 7 आणि 18 हे घटक आपण इथे लिहिले. आणि आपण एचा घटक हे ह्याच्यामध्ये कसे लिहू शकतो, तर आपल्याला ह्याच्यापेक्षा एक मोठी अशी वर्तुळाकृती काढायला लागेल आणि त्याच्यामध्ये एचे घटक दाखवायला लागतील. म्हणजेच ए मधले जे राहिलेले घटक आहेत ते आहेत 3 आणि 5. मग तुम्ही इथे बघू शकता ए मध्ये 1 आहे, इथे 1 आला, 3 आहे, 3 इथे आलेला आहे, 5 आहे, 5 सुद्धा आला आहे, 7 आहे, 7 सुद्धा आला आहे आणि 18 आहे, 18 सुद्धा आला आहे. म्हणजेच या पूर्ण ए या वेन आकृतीमध्ये स्वतः एचे सुद्धा घटक आहेतच आणि बीचे सुद्धा घटक आहेत. म्हणजेच ह्या उपसंचाचे सुद्धा घटक त्यामध्ये आहेत. म्हणून आपल्याला ते पुन्हा पुन्हा इथे लिहायची गरज नाही, ते आपण एकाच आकृतीमध्ये अशा प्रकारे दाखवू शकतो. आता ह्याला आपण समजा खऱ्या आयुष्यातल्या एखाद्या उदाहरणाशी जोडायचं झालं तर असं सुद्धा म्हणू शकतो की एक मोठा घटक म्हणजे तुमच्या वर्गातली समजा सगळी मुलं जी आहेत ती वर्गातली सर्व मुले ही एक मोठा घटक आपण म्हणू शकतो. आणि असे काही विद्यार्थी असतील ज्यांना पोहता येत असेल, स्विमिंग करता येत असेल, तर ते विद्यार्थी ह्याच्या अंतर घटकामध्ये येतील. म्हणजेच ते या मोठ्या घटकाचा एक उपसंच म्हणून आपल्याला दाखवता येतील. तर अशा प्रकारे आपण संच आणि उपसंच किंवा सबसेट हे काय असतं हे बघितलेलं आहे.